गुड मॉर्निंग, नमस्कार सर्वांना. आज कोकणच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आपण बघू शकता की किती छान अशी शांत सकाळ मुंबईच्या धावत्या जीवनापासून एक चांगलं सुकून असं म्हणता येईल जे कोकणात आहे. पक्ष्यांची किलबिलाट, ही वाडी आहे कणकवलीमध्ये जिथे प्रनिलच्या घरी मी थांबलेलो. छान असं अंगण घरात आहे. आम्ही ओसर गावच्या दिशेने निघालेलो आहोत सायलीच्या साखरपुड्यासाठी आणि बघू शकता की किती छान प्रकारे वाडीतून हा रस्ता आहे. सॉरी स्कूटीच्या आवाजाच्या कारणाने जर व्यत्यय येत असेल तर. छान असा मोकळा श्वास घेता येतोय.
आपण आता ग्रामपंचायत ओसरगाव यांच्या गावातील जे ओसरगावाचं तलाव आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आपण बघू शकता की किती छान प्रकारे निसर्ग बहरलेला आहे एकदम झाडं झुडपांच्या मध्ये शांत असे बसण्यासाठी बाकडे इथे टाकले गेलेले आहेत. रोटरी क्लब कणकवली सेंट्रल यांच्या माध्यमातून सुंदर असं तलाव. छान असं शांत वातावरण आहे. आता मी जेवल्यानंतर सायलीच्या काकांच्या अजय राणे यांच्या घराचा परिसर तुम्हाला दाखवतो. मस्तपैकी झाडं इथे आहेत. चिक्कूचं झाड आहे. छान प्रकारे चिक्कूसुद्धा येत चाललेले आहेत छोटे छोटे या साईडला. हां इथे हे सायलीचे काका अजय राणेजी आणि प्रमोद राणेजी आणि हे त्यांचे मित्र उदय हे सुद्धा मुंबईमधून या अशा निसर्गाच्या ठिकाणी कणकवली गावात ओसर गावात मस्तपैकी आनंद घेण्यासाठी बरेच पाहुणे आपल्या मुंबईमधून इथे येत असतात त्यांच्याकडे. छानपैकी असं घर आणि घरासमोर हे बगीचा आहे एक असं म्हणता येईल आपल्याला. आणि समोरच मुंबई गोवा एक्सप्रेसवे आहे. तिथून छान प्रकारे येण्या जाण्याची सुविधा मुंबई टू गोवा कणकवली इथे होत असते. आता आम्ही जेवल्यानंतर ओसर गावातल्या पटेलवाडी त्यामध्ये आहोत. म्हणजे इथेच सर्वांचं घर आहे, सायलीचं, सायलीच्या काकांचं. आता आम्ही गावाच्या खालच्या भागात इथे छान असं होळी वगैरे आपलं सण होतं मोठ्या प्रमाणात. सर्वात उंच. अच्छा 100 फूट होळी आहे. आता त्या ठिकाणी आपण जात आहोत. अच्छा हां या ठिकाणी होते होळी अजून खाली. अच्छा जाण्यासाठी बघा तुम्ही की किती छान प्रकारे असा रस्ता आहे. झाडाझुडपातून अभयारण्यात चालल्यासारखं फील होत आहे. जे आपल्या साईडला कर्नाला अभयारण्य आहे तशाच प्रकारचं हे हिरवगार असं पक्ष्यांची किलबिलाट. विहिरीच्या इथे जाऊया. चल विहिरीच्या इथे जाऊया.
विहिरी दाखवतो म्हणजे हा. चौकाशी पाईप वगैरे. हा विहिरीतून पंप असेल. अच्छा याला काय म्हणतात काका? ओहळ. हा हा. अरे वा. मे महिन्यामध्ये एकदा यावं लागेल. ही आमची विहीर. इथे जाऊया खाली पाण्यात. हा हा जाऊया. पाणी बघा किती स्वच्छ आहे. हो एकदम छान असं. मासे बघा. हो दिसते छोटी छोटी. यातून ना मच्छी चांगली लागते गोड्या पाण्याची. आणि या दगडाखाली ना पावसाळ्यात कुर्ल्या भेटतात. कुर्ल्या म्हणजे ते खेकडे. खेकडे पण ते शोधून काढावे लागतात ना. आम्ही ते हे लावतो खेकडे पकडण्यासाठी पावसाळ्यामध्ये. जाळी वगैरे रात्री लावून ठेवतो आणि मग सकाळी जाऊन काढायचं. मग त्याच्यामध्ये आणि ही विहीर कधी आटत नाही. यात आम्ही उड्या वगैरे मारायचो. आता प्यायला पाणी चालू केल्यापासून बरोबर. आणि हे काय म्हणजे? ही ती आपली ह्याची झाडं असतात. काटेरी आहेत. काटेरी झाडे. तुम्हाला प्रत्येक व्हाळाच्या इथे भेटतात. पाण्याच्या ठिकाणीच असतात. आणि त्याच्यामुळे काय तुम्हाला घाण वगैरे काय होत नाही. स्वच्छ राहतं पूर्णपणे. जायला रस्ता पण खूप छान आहे जायला इथला विहिरीकडे. हा कचरा पण नाही. पायऱ्या पहिला जी जुनी लोक होती ना ते एवढे. आणि असं नाही की तेव्हा घरात माणसं असायची खूप. आता सगळ्या अर्ध्यापेक्षा जास्त मुंबईत असतात. हो बरोबर. त्याच्यामुळे इथे ही साफसफाई होत नाही. आणि पाणीच कोणाला आणायचं यायचं तर ज्याच्याकडे कोण नसेल ना मग ते फक्त कपडे धुवायला पाणी भरायचं नसेल तर कपडे धुवायला इथे आलेच नाही. बरोबर. ते आमचा होळीचा उत्सव होतो. आणि आमची होळी जवळजवळ 100 फूट उंच असते. ओसरगावची पटेलवाडीतली होळी 100 फूट. ही 100 फूट असते. त्या ठिकाणी आता आपण चाललोय. हो काका मला आता आपल्या गावातील जे एवढ्या म्हणजे त्यांच्या गावातील ओसर गावातील सर्वात मोठी होळी इथे होते. या ठिकाणी. हे आता आम्ही तोडतो. अशी 100 फूट हाईट असते. आणि पुरे सगळे गावचे लोक वगैरे सगळे येतात. सर्व उत्सव मोठा होतो. 7 दिवस उत्सव चालतो आमच्या इथे. आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला आपल्या गावातील जे मंदिर आहे मानाचं तिथे तुम्हाला नेईल. 12चा मान ते काका आता मला त्यांच्या जागेतील जेवढी फलांची झाडं आहेत आपल्या काजूची झाडं कोकमचं आगल म्हणतात इथे. त्याला कोकम एवढे असतात ना इथे. छोटी छोटी फळं माहिती आहे ना. त्याला कोकम एवढे लागतात ना की तुम्हाला संपणार नाही. अरे वा. एवढे लागतात. एवढं कोकम आहे इथे. चढायला मुश्किल आहे पण ते हलवून काढतो मोठ्या काठीने वगैरे आणि पाडायची आपली. मग एक जण जमा करायला फक्त. अरे वा. नारळाची झाडं. आणि पाण्याचा काहीच त्रास नाही. हो पाणी ते प्रवाह चालूच आहे तिथून. वहाळ ना. रोडला गेला. हे जे आवाज येते ते आपल्याला कोणत्या पक्ष्याचं या कसलं आवाज येते ते? अरे वा. इकडे आलं. हो आता काही आता मुंबईचे लोक येतात ना त्यांना गावचं फिलिंग पाहिजे ना. बसून पार्टी. अरे वा. बसणार थंड याच्यामध्ये. आता चालू केलं हळूहळू. इथे पिकनिक स्पॉट सारखे मित्रमंडळीचे येतात. अरे वा. छान असं म्हणजे बघा ना पाण्याचा प्रवाह सुरू आहे आणि इथे बसून किती आनंद घेता येईल आपल्याला.
निसर्गाचं. पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. मी 1 मिनिट ठेवतो असं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आवाज येईल. या. हे नारळ आमचे पडून जातात, अरे वा. घ्यायला कोण नाही. बघू शकता तुम्ही किती तिथे नारळ. दाखवतो का इथं? हम्म. हे बघा. हे बघा. आता तो उचलला तो घेऊन चल पाणी खाऊया. तो तिथे एक आहे. हे घे. हा कोकणचा रानमेवा आहे. हे घे. कडक आणि पण नारळात पाणी. हो. पुढे एक तिथे. अरे तिथे एक आहे. तो निसर्गाचं जे मानवाला जे देण आहे ते आहे हे. निसर्गाने भरपूर काही आपल्याला दिलेलं आहे. तुला हे नाही केलं. नाही केलं ना. हे खाल्लाय. तो तिथे पुढे बघतो तिथे. तो पुढे खाली आडवा गेलाच नव्हता. तो खाली तिथे पुढे काका नारळ दाखवा. हे बघा. फ्रेश असं झाडातून वरून पडलेले असे नारळ. हा हा. हो आरामात काका. जाऊन दे मग खाल्ला असू द्या, या तुम्ही इथे. माकड असतात ना. हा. हा ते खाऊन वाट लावतात. आता नाही येत ते. माणसं दिसली ना की पळतात. हा हा हा. माणसाला बघितलं की पळतात. पायाचा आवाज आला ना हा. त्याच्यामुळे शेती करू शकत नाही. बरोबर. शेतीचं तुम्ही लाखात केलं हा पिकाचं एक तुम्ही केलं. बघा अख्खा नारळ आहे. हो. दोन्ही बघा. हा फोडून खाल्लेला आहे जे हम्म. निघेल काहीतरी. माकडांचं काम आहे. माकडांची कामं आहेत. हम्म. ते असे पडलेले असतात. संपूर्ण आम्हाला. हम्म. आम्ही सगळे मुंबईला. हो. कणकवलीतील ओसरगाव असं निसर्गरम्य. सांभाळून येत जा. आम्हाला काही काट्यांची सवय आहे. हो. त्याची काही हे होणार नाही. काका ते शब्द कसं, येवा कोकण आमचंच असा, एवढं कोकण आपलं जातं. आपलंच असा. अरे वा. आता आम्ही घराकडे चाललेलो आहोत. इकडे फणस वगैरे सगळं. किती छान असं झाडं आहेत. अरे वा. हे काय आहे? हे झाडाला ती हे फुलं आहेत. हा, हा. काय त्याचं कसं नाव बरंच आहे. अळंबीच. माझ्या सफेद सारखा येतो ना गप्पीन सारखं असं होतं. हा ती भाजी खातात त्याची हा हा. गोल सारखं असतं ना.